जुन्नर तालुक्यामध्ये गोळेगाव ग्रामपंचायतीचं विभाजन होऊन नवीन अष्टविनायक लेण्याद्री हे आता ग्रामपंचायत नवीन उदयास आलेली आहे आणि आज या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। आणि आता ठाकरवाडी किंवा या लेण्याद्री गावचे अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेक वर्षांच्या या संघर्षानंतर या गावचं विभाजन होऊन आता नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आलेली आहे। समारंभ आहे त्याचबरोबर आपल्या गावचे आता प्रशासक म्हणजे सरपंचांचा अधिकार ज्यांना आहे ते आपले कोंडावळे भाऊसाहेब ते पण शासनाच्या वतीनं हजर आहेत। तर ते आज त्यांच्या खुर्चीवरती बसतील आणि आजपासून अष्टविनायक लेण्याद्रीचा आपला प्रशासकीय कामकाजाचा भाग चालू झालेला आहे। आता तसं जर पाहिलं तर आपण बऱ्यापैकी वाड्यावस्त्यांचं हे सगळं गाव आहे, तर पेसा ग्राम निर्मितीसाठी तुम्ही काय पाऊल उचललंय का? हां, आता कसं होतं ह्या गोळेगावकरांचाही तोच प्रश्न होता की मी पेसा बोललो आणि केली ग्रामपंचायत असं त्यांना प्रश्न पडलेला आहे, पण ते त्यांना माहीत नाही। पहिलं काय होतं, पहिलं महसुली गाव होतं, मग ग्रामपंचायत होते आणि मग आता आम्ही पेसा ग्रामपंचायतची विभागाचे टप्पेच असतात। हो, ते टप्पे आता पेसाची मागणी आता ज्यावेळेस आमचं ग्रामसभा होईल त्यातून आम्ही पेसा पंचायतीची मागणी करून त्या पद्धतीचा पाठपुरावा करणार आहे। काही ठराव वगैरे आता तुम्हाला काही ठराव वगैरे घेता येतील का किंवा प्रशासनाकडे आपण लेखी मागणी करणार ग्रामसभेची। लेखी मागणी केल्यानंतर प्रशासक ग्रामसभा निवडणुका वगैरे त्या आहेत त्या कशा पद्धतीने पार पडतील? आता आमचं मतदार याद्या बनवणं नाही का, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील। वार्ड रचना करणं, त्यानंतर आरक्षण ठरवणं आणि मग त्यानंतर ग्रामपंचायतीचं इलेक्शन साधारण जुलै ऑगस्टच्या दरम्यान एक 5-6 महिन्यानंतर ग्रामपंचायतीचं इलेक्शन होऊन जाईल। तुमच्या नवीन गावची लोकसंख्या किती आहे? आमची लोकसंख्या साधारण 1850 आहे। त्याच्यामध्ये आदिवासी समाज 1400 आहे आणि बाकी इतर समाज हा 400-450च्या दरम्यान आहे। कशा पद्धतीने हे सगळं प्रशासन चालणार आहे नवीन ग्रामपंचायती? आता इलेक्शन होईपर्यंत प्रशासक म्हणून माझी नेमणूक केलेली आहे आणि माझ्या देखरेखीखाली ग्रामसभा वगैरे पार पडते। मग यांचा जो महसूल वगैरे आहे तो इथेच जमा होणार की कसं, म्हणजे नेमकी टेक्निकल बाबी कशा असतील? आता नाही, कर वगैरे जमा होणार ना, इथेच जमा होणार? इथे जमा होणार। ग्रामसेवक आणि प्रशासक यांचं संयुक्त खातं असणार, त्यामुळे ते जमा होईल। आता गोळेगाव ग्रामपंचायतीच्या घराच्या नोंदी किंवा जन्म ते मृत्यू रेकॉर्ड होणार, ट्रान्सफर होणार इकडे ट्रान्सफर होणार। हां, ते रेकॉर्ड ट्रान्सफर होणार। याच्या चतुश्रीमा वगैरे काय काढलेले आहेत? चतुर्सीमा काढलेल्या असणार मग। आम्हाला आपलं स्वतंत्र मिळालं म्हटल्यावर थोडा आनंद वाटला आम्हाला। स्वतंत्र घर मिळाले, स्वतंत्र घर मिळाले आम्हाला। इतक्या वर्षाचा संघर्ष होता तुमचा त्यांचा किंवा अनेक तुमचे जे काही सहकारी असतील, इव्हन तुम्ही अगदी येरवडा जेल सुद्धा पाहिलेले आहे सगळ्या मंडळींनी. पहिलं सगळ्यांनी पाहिलं आम्ही। आता यांनी आम्हाला एवढं दाखवलं म्हटलं आम्ही आमचं स्वतःचं घर सोडणार नाही ना। जिद्दीनं आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये आज आम्ही कायम स्वरूपी बसल्यासारखं आम्हाला वाटते, समाधान वाटलं आज आम्हाला। आज मोठा सण आहे आमचा, दिवाळीपेक्षा मोठा हा दिवाळीपेक्षा मोठा सण आहे आज आमचा। सगळ्या भगिनी आपण पाहिलं तर एका कलरच्या सगळ्यांनी साड्या घातल्या, लहान मुलांच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे, म्हणजे अगदी शाळा सोडून सगळे मोडाच ठेवला, लहान मोठे लहान पोरं सगळे। मग आता त्याचं ट्रस्टचं काय होईल? ट्रस्टचा आता त्या पुढच्या बाबी आहेत, अजून त्याच्यावरती अजून विचार नाही केला, आपण करू त्याच्यावरती। गाव तुमच्या गावामध्ये मागच्या काही दिवसात पाहिलं बरेच बोर्ड वगैरे फ्लेक्स दिसले, काय नक्की विषय? निषेधाचे वगैरे मुद्दा असा झाला, अष्टविनायक लेण्याद्री ही जी ट्रस्ट आहे, आता जे ट्रस्टी आहेत हे बऱ्यापैकी सगळे गोळेगावातले आहेत। आता मी त्यांना काय सांगितलेलं आहे की तुम्ही एक काम करा की आजपर्यंत तुम्ही कामकाज पाहिलेलं आहे, आम्हाला या अनुभवाची गरज आहे, तर तुम्ही 50% लेण्याद्री 50% गोळेगाव असं थोडंसं तडजोड करून तुम्ही याच्यामध्ये प्रतिनिधित्व द्या। आता समजा आता आमचं गाव झालंय वेगळं अष्टविनायक आणि ट्रस्टही आमचीच आहे, तर आम्ही आमचा कारभार निर्माण करू शकतो, म्हणजे एक हाती करू शकतो। पण तरी आपण मनाचं मोठेपण दाखवलं आणि त्यांना म्हटलं तुमचंही प्रतिनिधित्व इकडं असू द्या। ह्या हिशोबानं आपण त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी ते काय आजपर्यंत ऐकलेलं नाही, ते अजूनही एकेरी भूमिकेवरती आहेत।
आजही आज समजा तुम्ही बघा, महसुली गाव जे झालं त्याचं राजपत्र झालं, त्याच्यानंतर ग्रामपंचायत झाली त्याचंही राजपत्र झालं, आणि एकदा राजपत्र झाल्यानंतर विषय जवळपास संपलेलाच असतोय. फक्त पुनर्निरीक्षण होऊ शकतं, त्याच्यात काही जर त्रुटी असतील, काही समजा काही बाबी राहिल्या असतील तर पूर्ण करून पुन्हा फायनलच करायचं. फायनल म्हणजे गाव फायनल करायचं, गाव रद्द नाही करायचं. तर याच्याकरता हे इकडं तिकडं पळत राहिले, जा कोर्टात जा, इकडं जा तिकडं. हायकोर्टात गेले तर असं कळलं. हा, हायकोर्टात गेले तर हायकोर्टाने आता जजमेंट असं दिलंय, महसुली गाव हा पूर्ण अधिकार हा कलेक्टर साहेबांचा असतो. कलेक्टर साहेबांनी ते फायनल करायचं आणि त्याचं गॅझेट करायचं, तिथं विषय संपून जात असतो. तर यांनी काय केलं, आता हायकोर्टाने जजमेंट असं दिलंय की कलेक्टर साहेबांना म्हटलंय, तुमच्या अंतिम अधिसूचनेनुसार जी 2 कार्यालय अस्तित्वात आलीत ती आहे तशीच ठेवायची. पण ही जी समजा 9च लोक आहेत गोळेगावातून जी हरकत घेणारी आहेत, यांच्या जर काही म्हणण्यामध्ये जर तथ्य असेल तर ते तथ्यातलं तथ्य आहे का ते तपासा आणि त्याच्यानंतर फ्रेश निर्णय घ्या. फ्रेश निर्णय म्हणजे असा घ्या की त्यात जर काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करा, पण गाव रद्द करा असं म्हटलेलं नाही. आता त्याची सुनावणी कलेक्टर साहेबांकडे निर्णय चालू रद्द आहे. झाला नाही, फक्त नाही, फेर हा. चौकशी करा. फेर चौकशी, फेर पुनर्निरीक्षण असतं, कायदा पूर्ण करायचा असतो. तर ह्या मंडळींना असं झालं, यांनी इकडं तिकडं नाही का फक्त अफवा उठवल्या की आम्ही स्टे आणलाय, आम्ही आणलंय, आम्ही ते आणलंय, असं काही झालेलं नाहीये. असं होत पण नाही. सगळ्यात महत्वाचं, गाव रद्द झालेलं गाव रद्द होणार नाही, एखादा सर्वे नंबर इकडं तिकडं होईल, जास्त काही बदल होणार नाही. ह्या गोष्टी आहेत, यांनी हे केलंय. आता प्रश्न असा आहे, लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट ही जी भूमिका जी चाललेली आहे यांची, एक काय म्हणतो हटवादी भूमिका आहे, यांनी ही सोडून सरळ यांनी सगळ्यांनी राजीनामे द्यावेत. माझे आजोबा पण बसलेले आहेत इथं, ते पण ट्रस्टी आहेत, जॅकेट घातलेले आहेत, ते माझे आजोबा आहेत, ते ट्रस्टी आहेत. त्यांना आज बोलून घेतले मानाने, इथं फेटा बांधून बसवले आपण. तर माझं म्हणणं काय आहे की हे जे ट्रस्टी आहेत हे सगळे आमचे घरातलेच आहेत, नातेवाईकही आहेत. यांनी सगळ्यांनी थांबून घेणं आणि जी तरुणाई ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, ज्यांच्यामध्ये प्रतिभा आहे, गावाची प्रगती करायची, समाजाची प्रगती करायची व्हिजन आहे, अशा मंडळींना पुढे येऊन देवस्थानचा कारभार, एक अष्टविनायकाचं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आपल्या गावात आहे, यांना त्याची किंमत नाही. एक चांगली लोक आपल्या गावामध्ये आली पाहिजेत आणि आपलीच लोक आहेत, काही वेगळं नाही. आजही माझं आणि त्यांचं वैयक्तिक काय, त्यांनी मला मस्त तुम्ही यारवडा आता निषेधाचे एरावडाला तुम्ही गेले, सर्व समाजाला माहिती आहे. निषेधाच्या पलकामध्ये तुम्ही म्हणालात, त्याच्यामध्ये म्हणजे ते तुम्ही म्हणताय असं तुम्ही मुंबईकर मंडळ आहे, निषेधाचे बॅनर आम्ही नाही लावले. मुंबईकर मंडळ आहे आमचं, रजिस्टर मुंबईला असतं, ग्रामविकास मंडळ आहे. त्यांनी काय केलंय, मध्यस्थीची भूमिका, त्यांना म्हटले का तुम्ही थांबा, आपल्याला अष्टविनायक हा गोळेगावातून जाता कामा नये, आपल्याला प्रतिनिधित्व राहिलं पाहिजे गोळेगावचं सुद्धा लेण्याद्री ट्रस्टवरती. त्याच्याकरता त्यांनी मध्यस्थीची भूमिका घेतलेली आणि त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे. ते त्यांच्याबरोबर चर्चा करतायत. आशा आहे की त्यांना सद्बुद्धी येईल, त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल, त्यांच्या दिमागी बत्ती जलेगी, जळली तर बरी होईल, नाही तर लय अवघड आहे ते. मग एक हाती आम्ही ट्रस्ट घेणार, मग ताब्यात घेणार. हा, मग विषय नाही. त्यामध्ये त्या फ्लेक्समध्ये असं म्हटलंय की यांच्या वृत्तीमुळं गावाचे 2 गट पडले, गावाचं विभाजन झालं, हो, कारण फक्त या विश्वस्तांमुळे. बस म्हणजे विश्वस्तांमुळे ग्रामपंचायत नवीन अस्तित्व आली असं हो, म्हणणे. हो. काय झालं, लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट हे पब्लिक ट्रस्ट ऍक्टने अस्तित्वात आलेलं ट्रस्ट आहे आणि आमचं ग्रामपंचायत अधिनियमने स्थापित झालेलं सरपंच वगैरे पंचायत राज. तर प्रकार असा आहे, तुम्ही पब्लिक ट्रस्ट ऍक्टने तुमची ट्रस्ट आहे, तुम्ही तुमचं काम करा आणि तुमचं काम उत्तम करा, तुम्हाला कोणी त्रास द्यायला येणार नाही. पण ह्या ट्रस्टींनी काय करायचं, ग्रामपंचायतमध्ये जी लोक आलीत निवडून त्यांना भरीस घालणं, त्यांच्यात फूट पाडणं, त्यांच्यात वाद निर्माण करणं. काही काळ तर त्यांनी स्वतःची पॅनेल म्हणजे ट्रस्टींचंच पॅनेल ग्रामपंचायतला उभं करणं, निवडून आणणं, राजकारणाचा भाग होणं. तुम्ही देवाचे विश्वस्त म्हणून काम करणं गरजेचं होतं, तर तुम्ही राजकीय एजंट म्हणून तिथं बसल्यानंतर तिथं काही समाजाच्या प्रगतीचं पाहिलेलं नाही. तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड फर्म चालवलेली आहे. तुम्ही आजही बघा लेण्याद्री परिसर ट्रस्टचा सामान्य नागरिकांना 1% सुद्धा फायदा झालेला नाहीये, भाविकांना सुद्धा 1% सुद्धा फायदा झालेला नाहीये. कारण जे काही तुम्ही आता आजही जाऊन बघा, जे काही समजा रूम आहेत ज्या भाड्याने दिल्या जातात त्याचे दर किती आहेत, काय आहेत, हे प्रायव्हेट लिमिटेड फर्म चाललेलं आहे, हे काय धर्मादायी ट्रस्ट नाही आहे. म्हणून त्या ज्या बॅनरवरती जे लिहिलेलं आहे की गावाचे 2 भाग व्हायला लेण्याद्री देवस्थानचे ट्रस्टी कारणीभूत आहे, हे 100% सत्य आहे. कारण ते राजकारणाचा भाग झाले. ते देवाचे शिलेदार म्हणून जर बसले असते ना त्यांच्या पायाला, आपण आजही मी त्यांच्या पायाला हात लावला असता, पण ते देवाचे शिलेदार नाही, ते राजकीय एजंट आहे. त्यांच्यामुळं हे गावामध्ये फूट पडले असं मला म्हणायचं.
नवीन गाव झाले. एक 82-83 मध्ये गावामध्ये एकी इतकी जोरदार होती, आमच्या सार्वजनिक आमची सामुदायिक लग्न व्हायची शाळेवरती, एकोपा जोरदार होता. ट्रस्ट जसं अस्तित्वात आलं, गावाच्या राजकारणाचं केंद्रबिंदू लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट झालं. म्हणजे जे ट्रस्टी आहेत यांनी गावामध्ये राजकारण उभं केलं. आमच्या गावात राजकारण नव्हतं, भांडणं नव्हते, हेवे दावे नव्हते, काय नव्हते. गुन्ह्या गोविंदांनी नांदणारा गाव होता. त्याच्यानंतर समजा आता ते आल्यानंतर राजकारण चालू झालं. आता पुढचा जो मुद्दा आहे, समजा मी निवडून आलो तर माझा एकच हेतू होता, मला सेवा करायची होती. तर मला भाषा वापरली, हा उपरा आहे, हा पोट भरायला आलाय, हा भीकमाग आहे, हा दळिंदर आहे, हा नालायक आहे, मला येरवड्याला पाठवलं, लागन त्या पद्धतीनं मला त्रास द्यायचं काम केलं या लोकांनी. आणि मग शेवट ह्या नागरिकांची मागणी होतीच की आम्हाला स्वतंत्र आमचं अस्तित्व द्या, आम्हाला गाव निर्माण करून द्या. यांची जवळजवळ 40 वर्षापासूनची मागणी आहे आदिवासी समाजाची. तर यांना आपण न्याय द्यायचं काम केलं. आपण पहिला ठराव घेतला. ठराव घेतल्यानंतर सुद्धा मी यांना म्हटलं की तुम्ही थांबा आणि राजीनामे द्या, दोन्ही गावांचं प्रतिनिधित्व. आम्ही फक्त महसुली गाव करून थांबू, ग्रामपंचायत काही करणार नाही, लेण्याद्रीसह गोळेगाव ठेवू. पण त्यांनी ह्या मुद्द्याला माझ्या येरवाडा दाखवला आणि मग त्यानंतर आमचा विचार पक्का झाला. म्हणलं आता काही थांबायचं कारण नाही राहिलेलं आपलं, डायरेक्ट आपण आपली ग्रामपंचायत स्वतंत्र करायची, विषय संपला. आणि 15 ऑगस्टला आम्ही आमचा प्रस्ताव सादर केला आणि 3-3.25 महिन्यामध्ये आम्ही स्वतंत्र आमची ग्रामपंचायत करून आणली. डायरेक्ट राजपत्र करून आणलं. सगळ्या स्पीडमध्ये, म्हणजे महाराष्ट्रात आणि देशात सगळ्यात जास्त स्पीडमध्ये आपण आपलं गाव पण आणि ग्रामपंचायत पण आपण करून आणलं. कोणी नेत्याने मदत केली का? मदती आम्हाला कोणा एका नेत्याने नाही केली, आम्हाला सगळ्यांनी मदत केलेली आहे. अमोल कोल्हेंनी पण केली. सगळ्यांनी पार टोटल सगळ्यांनी, इथलं स्थानिकच नाही, केंद्रीय नेतृत्व, जे सुप्रीम नेतृत्व आहे राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांनी मदत केलेली आहे. आम्हाला मदत केली नाही असं नाही, कोणतंही फास्ट क्षेत्र होण्यासाठी कुणी खास मदत केली का? नाही. एखाद्याचं असं नाव घेता येईल वैयक्तिक का? कोणी नाही घेतलं. वैयक्तिक अतुल बेनके, शरद सोनवणे किंवा काय? नावं घ्यायला जर मी घ्यायला लागलो तर मग सगळा गोंधळ उभा राहील. ही सगळी मंडळी लगेच त्यांच्या दारात जाऊन बसतील, त्यांना त्रास देतील. पण एक आहे की सगळ्यांचं प्रेम माझ्यावर आहे, माझ्यावर आणि आदिवासी समाजावरती आहे. कारण आदिवासी समाजावरती प्रेम असण्याचं कारण एकमेव आहे की आदिवासी समाज हा शाब्दिक आहे आणि लेण्याद्रीतले जे नागरिक आहेत हे शाब्दिक लोक आहेत. हे जे गोळेगावातली लोक आहेत, आता यांच्यामध्ये ना निवडणूक माफिया शब्द वापरतो मी यांना. निवडणूक माफिया, इलेक्शन आलं का हे काय करणार, सगळ्या पक्षांचे पैसे, म्हणजे समजा आम्ही 4 जण आहेत ना, आम्ही काय उद्योग करणार, एका पक्षाकडे एका पक्षाकडे सगळ्या पक्षांचे पैसे चावायचे, काम कोणाचंच करायचं नाही. आणि ह्या लोकांमुळं गोळेगावची जी राजकीय प्रतिमा आहे ना ही धुळीस मिळालेली होती. आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही कोणाचेही पैसे न घेता आपलं सामाजिक काम करणे, गावाच्या प्रगतीकरता करणे हे काम आम्ही चालू केलं. म्हणून आम्ही त्यांच्या खुपायला लागलो. तुम्ही अतुल बेनकेंचे काम करत होतो ना? नाही, मी राष्ट्रप्रथमवाला माणूस आहे, मी देशाचं काम करणारा माणूस आहे. मी कोणा एका राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन फिरणारा गडी नाही. मला देशाकरता जे योग्य आहे आणि जे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये जे सत्तेत पाहिजेत त्या लोकांचा मी स्वतः विचार करतो की आपल्या देशाला कोणता पक्ष पाहिजे आणि त्या पक्षाचं आपण काम करत असतो. मी काही कोणत्या पक्षाचा शिक्का कपाळावर मारून घ्यायला मोकळा नाही. मला भारत देश माझा सगळ्यात मोठं प्रेम, माझं, मी देशभक्त आहे. अण्णा हजारेंचं आंदोलन दिल्लीमध्ये उभं करायला किंवा बाबा रामदेव यांचं आंदोलन उभं करायला दिल्लीला त्यावेळेला आम्ही होतो. विधानसभेमध्ये तुम्ही अतुल शेटला सपोर्ट केला. महायुती आणि राष्ट्रप्रथम म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभे होतो. ती महायुती आजही आहे त्यांची, त्या पद्धतीने मी त्यांना सपोर्ट केला होता. पण त्याचबरोबर आमची काही मंडळी प्रत्येक पक्षामध्ये होतीच ना. आम्ही तसं असं नाही का एकांगी एका बाजूने पळालेलो आहे. आम्ही सगळ्यांना मदत करतो, आम्ही सगळ्यांना, तसं काही नाही. म्हणजे कोणत्या एका पक्षाचा मला ठरवू नका कृपा करून. मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मला सेवा करायची आहे आणि सेवा करणं हा एकमेव माझा धर्म आहे. मी पक्षीय राजकारणामध्ये इंटरेस्टेड नाही. बरं, आता तुम्ही जे म्हणालात की आता ही 2 आता अस्तित्वात आलीच आहे वस्तुस्थिती, आता ह्या ग्रामपंचायतीमध्ये तुमचं नाव आहे का त्या ग्रामपंचायतीत नाव आहे? नाही, मला जे घेतील ते मी मग तुम्हाला गोळेगाव मध्ये आवडेल का लेण्याद्रीमध्ये यायला आवडेल? लेण्याद्रीकर म्हणून मला मरायला आवडेल. जन्माने मी गोळेगावकर आहे, जन्म माझा गोळेगावात झालेला आहे. पण मला मरताना लेण्याद्रीकर म्हणून मरताना आनंद वाटेल. आता मी यांना अर्ज करणार इथल्या ग्रामसभेला की मला या गावचं नागरिकत्व द्या म्हणून. मग नागरिकत्व नाही म्हणताय, रहिवासीत्व. नागरिकत्व भारतीय संविधान देतं, आम्ही नाही देत. तर रहिवासी म्हणून मला मतदार यादीमध्ये इथं घ्या किंवा मला मी यांना विनंती करेल. मग यांची ग्रामसभा निर्णय घेईल त्यावेळेस
नाही तर मग मला माझा तिसरा गाव शोधावा लागेल. परिस्थिती अशी होऊ शकते. नाही मला सोडणार नाही बहुतेक ही मंडळी. नाही, तुमच्यासाठी ते जेलमध्ये आले लोक. हा, प्रतिक्रिया घेतल्या जेलमध्ये माझ्यावरती यांनी जीव ओवाळून टाकला. या मंडळींचे अनंत उपकार आहेत माझ्यावरती. सरपंच आम्ही ज्यावेळेस महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या ते म्हणतात सरपंच नाही तो आमचा देव आहे, आमच्याकडे गणपती बाप्पा आहे. इतक्या भावनिक आहेत तुमच्या. नाही नाही आहे. प्रेम आहे या लोकांचं. काय करायचं या गावासाठी? नवीन काय उद्दिष्ट, नवीन काय करायचं? आता उद्दिष्ट असं आहे का ह्या गावामध्ये अजून बागायत सुद्धा नाही. सगळे जिराईत रानं आहेत आमची, थोडंसंच बागायत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाणी आणावं लागेल, हिरवगार करावं लागेल. लेण्याद्रीचा जो डोंगर आहे वन विभाग आहे आणि आमच्या प्रायव्हेट मालकी पण जमिनी आहेत. इथं चांगलंसं पक्षी अभयारण्य आणि त्या अभयारण्यामध्ये जाण्याकरता पाथवे वगैरे एकदम चांगलं. म्हणजे आमच्याकडं पर्यटक बोलावे लागत नाही, ते आपोआप येत आहेत. पण त्यांना थांबवणं गरजेचं आहे जेणेकरून आमच्याकडचं अर्थकारण हे चांगल्या पद्धतीनं होईल. म्हणजे आज आमच्या लोकांना रोजंदारीनं मजुरीनं जावं लागतंय, तर ती परिस्थिती आम्हाला बंद करायची आहे आणि आमचीच लोक ही बाकीच्यांना रोजगार देतील अशा पद्धतीचं आम्ही ह्या लोकांना समृद्ध करायचं. आता याच्यामध्ये आपण हे लॉजिंग सिस्टीम वगैरे याला बगल देऊन आपण काय करणार आहे की होमस्टेची पद्धत आणणार आहे की प्रत्येक जे कुटुंब आहे त्यांनी 3-3, 4-4 आपल्याकडं रूम्स वगैरे अवेलेबल करून दिल्या पाहिजेत आणि घरातलं जे अन्न शिस्त आहे तेच आपल्या पाहुण्यांना दिलं पाहिजे. पाहुणचाराचं सगळ्यात चांगलं ठिकाण आपण करणार आहे. त्याचबरोबर इको टुरिझम आणि कृषी पर्यटन याची जोड देऊन सगळा परिसर हिरवागार, वृक्षारोपण वगैरे करून याच्यात समजा घोडेगाडी असेल, टांगा असेल किंवा आपली बैलगाडी असेल, अशा पद्धतीने एक ग्रामीण संस्कृतीचं सगळ्यात चांगलं मॉडेल आपण आपल्याकडे उभं करू. पर्यटन, कृषी पर्यटन, शेती आणि आपली एक ग्रामीण भागाची एक अर्थसंस्कृती निर्माण करू. अर्थसंस्कृती म्हणतोय जेणेकरून सगळ्या लोकांना इथं सुखासमाधानाचं आयुष्य जगता येईल. म्हणजे रोजंदारी ते रोजगार देणारा गाव असा आम्हाला प्रवास करायचा आहे. व्हिजन खूप मोठा आहे. माझे गुरु आहेत श्री श्री रविशंकरजी, त्यांनाही मी भेटून आलो. आता आश्रमलाच होतो. त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते म्हटले आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट वेगळे आहे, तर त्यांच्या माध्यमातून आपण आपला डेव्हलपमेंट प्लॅन करतोय, DPR बनवतोय गावचा. अशा पद्धतीनं आपण एक प्लॅन बनवून आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे मंत्री महोदय जेवढे सहभागी होते, महाराष्ट्र सरकारचे पण आणि केंद्र सरकारचे पण, यांना आपण इथं दत्तक गाव घ्यायला सांगू आणि चांगल्या पद्धतीनं एक म्हणजे शासकीय पण, लोकसहभाग पण आणि एक आध्यात्मिक दृष्टीनं पण, सगळ्या दृष्टीनं आपण परिपूर्ण गाव उभा करू. विजन मोठा आहे. तुमची ही विश्वस्त संस्था आहे ट्रस्ट, ती ताब्यात घ्यायला किती वेळ लागू शकतो? मनावर घेतलं 2-3 महिने खूप झाले. हे बेकायदेशीरच येते लोक सगळं. काही चर्चा केली मनावर घेतलं म्हणजे अजून घेतलं नाही का मनावर? नाही, आपण एक संधी दिली आहे त्यांना. मुद्दा असा आहे की आजपर्यंत त्यांनी केलंय आणि माझा जन्मगाव म्हणून थोडीशी आत्मीयता थोडीशी आहे त्या गावाबरोबर माझी. असं म्हणजे मी डायरेक्ट आता तुमची आता मनस्थिती, तुम्ही एकीकडे म्हणता का विश्वस्तांमुळे 2 गाव करायची वेळ आली, परत तुम्ही म्हणतायत का आता वेळ लागेल, तुम्ही मनावर घेतलं तर होणार, आत्मीयता पण म्हणता, मग नक्की काय समजायचं? नाही, मी त्यांना आता एक ऑफर ठेवलेली आहे की अर्धे लेण्याद्रीचे अर्धे गोळेगावचे आणि एक शेटे कुटुंब आहे, त्यांनी लेण्याद्री देवस्थानला जमीन दान धर्मामध्ये दिली, तर त्यांच्या घरातून एक प्रतिनिधित्व तिथं दिलं जाईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे करा. तुम्ही सगळे ट्रस्टी आता राजीनामे द्या, बाद झालं तुमचं. तुमच्यामुळं 40 वर्ष ते आजीवन होते, मरेपर्यंत ट्रस्टी. म्हणजे जर आम्हाला ट्रस्टी व्हायचं असेल तर यांच्यापैकी एखादा मिळाला पाहिजे, म्हणजे यांच्या मरणावर टापावा लागायचा आम्हाला, एवढी वाईट परिस्थिती होती. तर मी यांना सांगतोय का जिवंतपणे तुम्ही तुमचं रिटायरमेंट घ्या. तसंही दशक्रियेला तुम्ही होतेच जुन्नरमध्ये. घटना बदलावी लागेल ना. हा, घटना बदलायला आता म्हणजे निम्मे गोळेगावचे आणि निम्मे इथले असं करायचं. आणि जी घटना आता तुम्ही म्हणले सर, ही घटना ट्रस्ट बॉडीज बनवत असती, ती काही धर्मादाय आयुक्त मंजुरी देतात त्याला फक्त. राजीनामे देऊन फायदा नाही, त्यांनी स्वतः घटना दुरुस्ती करून, जे मी बोललोय आता याची घटना दुरुस्ती करून त्याचा ठराव करून त्या पद्धतीनं नवीन विश्वस्तांची नेमणूक गावाच्या सभेमध्ये करून त्यांना अनुमोदन यांनी द्यावं लागेल आणि अधिक धर्मादाय आयुक्त पुढे येऊन यांनी सांगावं लागेल का आमचं याला पाठिंबा आहे. आणि मला यांच्या नालायकपणावरती 100% भरोसा आहे. हे सुधारणार नाही असं मला वाटतंय. तरी मी एक संधी दिलेली आहे. माझेच वडीलधारे आहेत, काय असे लोक नाही आहेत, तरी ही भाषा वापरायची वेळ आली कारण यारवाडा दाखवलाय असा विषय आहे. म्हणून मी यांना सांगतोय की हे थांबले पाहिजेत. आपण प्रगतीच्या दृष्टीनं पाऊल टाकू हातात.